नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. वरिष्ठ स्तरावरून आपल्याला सूचित करण्यात आलेलं आहे की आपल्याला निपुण महाराष्ट्राचे जे ॲप आहे त्यामध्ये शिक्षक नेमणूक जे प्रमाणपत्र आहे 6U हे आपल्याला तिथे अपलोड करायचं आहे. सोबतच मित्रांनो, आपल्याला वर्ग वाटप केल्याची माहिती सुद्धा तिथे भरायची आहे. तर मित्रांनो, निपुण महाराष्ट्र ॲपवर मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपल्याला हे जे दोन्ही काम आहे, शिक्षक नेमणूक प्रमाणपत्र आणि वर्ग वाटप, हे आपल्याला अगदी सहजपणे करता येणार आहे. आणि आपल्याला निपुणची हे जे समोर चाचणी होणार आहे त्या अगोदर हे सर्व कामं करून घ्यायचे आहे. तर कसं करायचं, काय करायचं याचा संपूर्ण सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपमध्ये शिक्षक नेमणूक प्रमाणपत्र आणि वर्ग वाटपची माहिती कशी भरायची, निपुण चाचणीपूर्वी हे काम करणं अत्यंत आवश्यक असणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला हे जे ॲप दिसत आहे हे आहे निपुण महाराष्ट्राचं ॲप. तर या ॲपमध्ये आपल्याला संपूर्ण जी माहिती आहे ती भरायची आहे. तर या ॲपची ओळख आपल्याला अगोदरच आहे. तर मित्रांनो, 20 डिसेंबरला जे प्रस्तावित चाचणी आहे निपुणची, त्या चाचणीच्या अगोदर आपल्याला हे सर्व कामे करून घ्यायची आहे. तर बघा, आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं एक प्रमाणपत्र तयार करून घ्यायचं आहे. याचा हे जे कोरं प्रमाणपत्र आहे याची PDF या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. तर बघा, हे जे प्रमाणपत्र आहे हे आपल्याला मुख्याध्यापकाच्या सहीनिशी अशा पद्धतीचं तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या ॲपवर भरायचं आहे. संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित मी देणार आहे मित्रांनो. आपल्याला नेमकं आपल्याला तिथे कशा पद्धतीने ते भरायचं आहे, काय करायचं आहे. तर बघा, इथे निपुण हे जे ॲप आहे या ॲपवर मी क्लिक करून घेतो. सुरुवातीपासून मी पूर्ण स्टेप दाखवणार आहे. तर बघा, या ॲपमध्ये आपण आल्यानंतर पहिल्यांदा जर आपण आले तर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथून पुढे हे जे बटन आहे यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे अशा पद्धतीचे काय येणार आहे, खाली पुढे जे आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे सगळ्यात महत्वाची स्टेप मित्रांनो हे आहे, इथे प्रोफाईल निवडा. हे जे आहे यामध्ये आपल्याला ही जी माहिती भरायची आहे मित्रांनो ती मुख्याध्यापकांना भरायची आहे. तर शिक्षक म्हणून जर आपण प्रोफाईल निवडली तर आपल्याला ती माहिती भरता येणार नाही आहे. तर मुख्याध्यापक म्हणून आपल्याला ती माहिती भरायची आहे. पालक आणि पर्यवेक्षक हे सध्या आपल्याला त्याचं काहीच काम नाही आहे. तर बघा, मुख्याध्यापक म्हणून मी यावर क्लिक करून घेतो. इथे मित्रांनो क्लिक करताना इथे आपल्याला एक मेसेज वर दिसणार आहे, मुख्याध्यापकांनी शालार्थ पोर्टलवरील आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरावा व लॉग इन करावे. तर बहुतेक मित्रांनो शिक्षकांचं जे शालार्थमध्ये जो क्रमांक आहे, मोबाईल क्रमांक, तो अपडेट आहे. त्यामुळे जर आपला अपडेट नसेल तर अगोदर आपल्याला शालार्थ पोर्टलवर तो क्रमांक जो असणार आहे आपला तो अपडेट करायचा आहे. त्यानंतरच इथे हे जे स्टेप आहे ते करायची आहे. तर बघा, मोबाईल क्रमांक बहुतेक जणांचे आपले अपडेट आहे, त्यामुळे इथे आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तो. तर बघा, मी इथे मोबाईल क्रमांक टाकून घेतो. क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर हा जो चेकबॉक्स आहे यावर क्लिक करून घ्यायचा आहे. यावर क्लिक केल्यानंतर हे जे OTP पाठवा हे जे बटन आहे हे अनेबल होणार आहे, निळ्या रंगात दिसणार आहे. यावर सिम्पली क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल क्रमांक आहे त्यावर एक OTP येणार आहे 6 अंकाचा. तो OTP आता इथे आपल्याला भरायचा आहे. तर लगेचच मित्रांनो याचा मेसेज येणार आहे आपल्याला. तर बघा, मला तो मेसेज आलेला आहे आणि तो OTP सुद्धा आलेला आहे. तर बघा, हा OTP मी आता तिथे टाकून घेणार आहे. OTP टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला OTP तपासा हे जे बटन आहे खाली शेंद्री रंगामध्ये, यावर क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आता आपलं हे जे ऍप आहे सुरू झालेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला ही जी माहिती भरायची आहे ही संपूर्ण माहिती भरण्यासाठी आपल्याला प्रोफाईल जे असणार आहे ते मुख्याध्यापकाची लागणार आहे. तर त्यामुळे मुख्याध्यापक म्हणून आपल्याला हे सुरू करायचं आहे. तर बघा, इथे आता आपण हे ऍप सुरू केल्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून OTP टाकून सुरू केल्यानंतर आपल्या समोर वर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. वर आपलं नाव दिसणार आहे, मोबाईल क्रमांक दिसणार आहे, शाळेचं नाव दिसणार आहे. त्यानंतर इकडे पद हेडमास्टर म्हणून दिसणार आहे आणि खाली UDAS क्रमांक असणार आहे. तर ही माहिती आपल्याला चेक करून घ्यायची आहे सर्व. आता बघा, आपल्याला जे माहिती इथे अपलोड करायची आहे किंवा जे प्रमाणपत्र वर्ग वाटपचं अपलोड करायचं आहे त्यासाठी इथे ज्या या टॅब दिसत आहे त्यामध्ये बघा, एक शाळेची माहिती म्हणून आहे, एक माझ्या शाळेतील शिक्षक, वर्गनिहाय नोंदणी करा, शाळेचे निपुण विश्लेषण पहा आणि विद्यार्थ्यांच्या झालेल्या नोंदी पहा, अशा पद्धतीचं आहे. तर यामध्ये बघा, माझ्या शाळेतील शिक्षक हे जे टॅब आहे दुसरी निळ्या रंगाची, यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो,
आपल्या शाळेतील जे काही शिक्षक असणार आहे अशा पद्धतीची संपूर्ण माहिती तिथे येणार आहे. जसे आमच्या शाळेचे तिन्ही शिक्षक इथे दिसत आहे. तर यामध्ये जर काही शिक्षक गेले असतील किंवा जुने दिसत असतील तर इथे एक डिलीटचं बटन सुद्धा मिळणार आहे. तिथून आपण ते डिलीट करून घेऊ शकता, किंवा नवीन जर शिक्षक आले असतील आणि ते जर इथे नसतील तर इथे नवीन शिक्षक नोंदणी करा म्हणून आहे, इथून ते ऍड करता येणार आहे. तर आता बघा, इथे शिक्षकाची यादी अपडेट करा यावर आपण सिम्पली एकदा क्लिक करून घेणार आहोत आणि ही यादी जी आहे अपडेट होणार आहे. तर इथचं आपलं काम झालेलं आहे. इथे तेवढं काही काम नाही आहे आपलं. त्यानंतर आता बघा, वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा अशा पद्धतीची ही टॅब आहे, यावर आता आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, इथे वर आपल्याला शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2011 प्रक्र 179 SD 6 मधील मुद्दा क्रमांक 6 नुसार आदेश फक्त इयत्ता 2री ते 5वी साठी अपलोड करावा. तर मित्रांनो, आता इथे हे जे प्रमाणपत्र आहे हे अपलोड करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. तर इथे बघा, जर आपल्याकडे हे प्रमाणपत्र नसेल तर इथून सुद्धा आपण ते प्रमाणपत्र डाउनलोड करून घेऊ शकतो. 6 फॉर्म नमुना इथे डाउनलोडचं बटन आहे, इथे क्लिक केल्यानंतर ते PDF स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे. आणि भरलेला 6 आदेश अपलोड करा असं एक हिरव्या रंगाचं बटन आहे इथे, यावर क्लिक करून आपला जे प्रमाणपत्र आपण भरून ठेवलेलं आहे ते प्रमाणपत्र आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. तर बघा, आता मी यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, इथे फोटो निवडा, फोटो काढा असे 2 ऑप्शन येणार आहे. तर आपल्याकडे जर अगोदरच फोटो वगैरे आपण काढून ठेवलेला असेल तर फोटो निवडा म्हणून आपण यावर क्लिक करू. इथे आता परमिशन मागत आहे, तर मी इथे परमिशन देऊन देतो आणि लगेचच ते मोबाईलमध्ये जे आहे प्रमाणपत्र त्यावर सिलेक्ट करतो त्याला आणि डन करतो. डन केल्यानंतर बघा, इथे अशा पद्धतीचं ते प्रमाणपत्र आलेलं आहे. आता इथे मित्रांनो बघा, आपल्याला 2 खाली बटन असणार आहे, एक मागे जा आणि एक जतन करा. तर आपल्याला जतन करा या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, फॉर्म अपलोडेड सक्सेसफुली असं तिथे लिहून आलेलं होतं, म्हणजे हा फॉर्म अपलोड झालेला आहे. आता मित्रांनो बघा, 6 नुसार वर्ग निहाय शिक्षक नोंदणी करा अशा पद्धतीचं इथे लिहून आहे खाली, आणि इथून आपल्याला आता इथे नोंदणी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला शिक्षक नोंदणी करण्यासाठी इथे बघा फक्त 2री ते 5वी साठी आपल्याला ते करायची आहे, 2री ते 5व्या वर्गासाठी. तर बघा, आता आपला प्रमाणपत्र जे आहे वर्ग वाटपचं जे आपण अपलोड करून घेतलेलं आहे, आता 6 नुसार वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा म्हणून इथे आहे. तर इथे अगोदर माध्यम क्लास 2 आणि तुकडी A अशा पद्धतीने बाय डिफॉल्ट आलेला आहे. तर ही तुकडी सेमी इंग्लिश आहे का असं तिथे नसणार आहे. जर ते सेमी इंग्लिशची असेल मित्रांनो तर आपल्याला हा जो चेकबॉक्स आहे यावर टिक करून घ्यायचा आहे, परंतु ते सेमी इंग्लिशची नसल्यामुळे आपण ते जसेच्या तसं ठेवायचं आहे, कारण आपण जिल्हा परिषदची शाळा आहे माझी, तर आपण मराठी शाळा असणार आहे ती. तर बघा, यामध्ये जर आपलं सेमी इंग्लिश असेल तरच आपल्याला इथे टिक करून घ्यायचं आहे. तर बघा, या तुकडीसाठी शिक्षक निवडा म्हणून आलेला आहे. तर इथे मित्रांनो बघा, आता आपल्या शाळेतील जे शिक्षक असणार आहे त्यांचे नाव येणार आहे इथे. तर आता हे 2ऱ्या वर्गाचं आहे, मराठी क्लास 2 आणि तुकडी A असणार आहे. तर यासाठी जे शिक्षक आहे त्यांचं नाव इथून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, आमच्याकडे या मॅडमकडे या वर्ग आहे, तर ते सिलेक्ट करून घेतलं मी. त्यानंतर मराठी क्लास 3 तुकडी A यासाठी शिक्षक निवडा म्हणून आलेला आहे, परत त्या मॅडमकडेच वर्ग आहे हा. आणि त्यानंतर इथे बघा, मराठी क्लास 4 तुकडी A यासाठी शिक्षक निवडा. तर आता हा वर्ग माझ्याकडे आहे, तर मी माझं नाव इथे सिलेक्ट केलं. आणि त्यानंतर 5व्या वर्गासाठी सुद्धा हा वर्ग सुद्धा माझ्याकडेच आहे, तर मी इथे माझं नाव सिलेक्ट करून घेतलं. तर बघा मित्रांनो, आता आपण इथे वर्ग वाटप करून घेतलेले आहे. 6 नुसार वर्गनिहाय शिक्षक नोंदणी इथे आपण करून घेतलेली आहे. माध्यम वर्ग व तुकडीच्या उपलब्ध माहितीत बदल हवा असल्यास आधी सरळच्या पोर्टलवर बदल नोंदवावा. इथे काही चेंजेस करायचे असेल तर आपल्याला इथून करता येणार नाही, ते सरळ आपल्याला त्या सरळवरून करायचे आहे. तर इथे काही चेंजेस नसणारच आहे मित्रांनो, कारण आपली सगळी माहिती तिकडून आलेली आहे, इथे ते बरोबरच असणार आहे. फक्त इथे आपल्याला हा चेकबॉक्स जर आपल्याकडे इंग्लिश मीडियम असेल तरच आपल्याला तो सिलेक्ट करायचा आहे. बाकी आपले नावं वगैरे सर्व तिथे क्लिक केल्याबरोबर तिथे येणार आहे अशा पद्धतीने. तर बघा, 2री ते 5व्या वर्गासाठी फक्त आपल्याला शिक्षक तिथे नोंदणी करायची आहे. आता सर्व माझं हे झालेलं आहे, 4ही वर्गाचे आम्ही करून घेतलेले आहे. 2 वर्ग मॅडमकडे आहे, 2 माझ्याकडे आहे, तर असे करून घेतलेले आहे. आता मित्रांनो बघा, इथे वरील निवड जतन करा म्हणून आहे, यावर सिंपली आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, मी यावर क्लिक करतो आणि ही जी माहिती आहे
टीचर असाइन सक्सेसफुली ही झालेली आहे. इंटरनेट उपलब्धता म्हणून आहे तिथे आपल्या शाळेत मोबाईल अथवा वायफाय द्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे का, तर ते होयच आहे. तर मित्रांनो आपलं काम एवढंच होतं, आपल्याला 6U हा जो फॉर्म आहे वर्ग वाटपचा हा इथे अपलोड करायचा होता आणि त्यानंतर इथे जे वर्ग वाटप आहे ते करायचे होते, ते सुद्धा आपले झालेले आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला निपुण महाराष्ट्राचं हे जे ऍप आहे मोबाईल ऍप, यामध्ये आपल्याला वर्ग वाटपचं प्रमाणपत्र आणि वर्ग वाटप जे करायचे होते ते कशा पद्धतीने करायचे आपण या मोबाईल ऍपच्या सहाय्याने जाणून घेतलेलं आहे. जर आपण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ जर बघितलेला असेल मित्रांनो तर आपल्या लक्षात हे आलेलं असेल. या अगोदर सुद्धा आपण या निपुण महाराष्ट्राचं हे जे ऍप आहे याचा एक व्हिडिओ बघितलेला होता. त्यामध्ये या ऍपला आपल्याला कशा पद्धतीने वापरायचं आहे याची माहिती संपूर्ण जाणून घेतली होती. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण तो चेक करू शकता. आता मित्रांनो बघा, अत्यंत सोप्या पद्धतीने आपण निपुण महाराष्ट्र हे जे ऍप आहे यावर आपण आपल्या शाळेतील वाटप आहे ते करून घेतलेले आहे आणि तिथे आपला जो फॉर्म भरायचा होता 6U हा जो फॉर्म होता वर्ग वाटपचा तो सुद्धा तिथे अपलोड करून घेतलेला आहे. तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद.